जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल। चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल। इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे, खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे। येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार, सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। गोरगरिबांचे सण उत्सव गोड व्हावे म्हणून राज्य शासनाकडून नेहमीच्या रेशन वाटपासोबत सण उत्सवाला आनंदाचा शिधा दिला जातो। मात्र याच आनंदाचा शिधा पुरवठा करण्याच्या टेंडर प्रक्रियेमध्ये विशिष्ट ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवत जाचक अटी शर्तींचा समावेश करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय। ठराविक 3 कंत्राटदारांना समोर ठेवून या पुरवठा प्रक्रियेत नियम अटी बदलण्यात आल्यात। टेंडरमध्ये पुरवठा करण्याच्या एकूण किमतीपेक्षा अधिक कामाचा अनुभव ठेकेदाराकडे आवश्यक असताना विशिष्ट ठेकेदारांना पात्र ठरवण्यासाठी 25 कोटी रुपये कामाचा अनुभव मागविण्यात आला। याचबरोबर अन्नधान्य, कडधान्य आणि इतर खाद्यपदार्थांचं टेंडर अंतर्गत पुरवठा होणार असल्यानं वस्तूंच्या पुरवठ्याशी निगडीत कामकाजाचा अनुभव मागवणं आवश्यक होतं। मात्र प्रत्यक्षात पुरवठा करण्याच्या वस्तू आणि टेंडरमध्ये ठेकेदारांकडे मागविण्यात आलेला अनुभव यामध्ये तफावत आढळून आली आहे। यामुळे इतर ठेकेदारांना या अटी आणि शर्ती मारक ठरणार असून हितसंबंध असलेले 3 कंत्राटदार साखळी पद्धतीने टेंडर सादर करून शासनाची फसवणूक करतील अशी गंभीर शक्यता राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वर्तवली आहे। केंद्रीय सतर्कता आयोगाच्या मार्गदर्शन तत्वामध्ये नमूद करण्यात आलेल्या बाबींकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून नियमांचं पालन न करता टेंडर तयार करण्यात आल्यामुळे शासनाचे देखील मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होईल। यामुळे ही प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत करणं आवश्यक असून यामध्ये कंत्राटदार आणि शासनाची फसवणूक होणार नाही यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची सूचना आणि मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केल्यानं आता मुख्यमंत्री या प्रकरणाची दखल घेत काही उपाययोजना करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, DNA नाशिक न्यूज, नाशिक।